तर हाय, काय चाललंय सगळ्यांचं? बरंच का सगळे? तर माझ्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आता श्रावण महिना लागलाय आणि श्रावण महिना लागल्यामुळं आता घरातली सगळी कामं फिमं उरकलेत. मी उरकली म्हणजे आता इतके दिवस आपण वशाट पिशाट खात होतं घरात. आता श्रावण महिना लागला, मी सगळ्या गोदड्या धुवून टाकल्या. घरातल्या सगळ्या गोदड्या धुतल्या आणि घर पुसून घेतलं, म्हणजे घासून घेतलं. आपल्या इथं घ्यायच्या इथं पण सगळं तेलकटच झालेलं होतं. आपण सारखी मासे चिकन मटण आणतच राहतो, त्यामुळं तिथं सगळं तेलकटच झालेलं होतं. मी गरम पाणी टाकून तिथलं सगळं घासून घेतले. आपल्या गोदड्या फिदड्या सगळ्या धुवून झालेल्या आहेत. कारण की श्रावण महिना पाळायचा म्हणजे आपण सगळं स्वच्छच करतो घरातलं. श्रावण महिना कारण की आपण एकच महिना असं पाळायचं असतं की जेणेकरून नाही का घरात वशाट नाही आणलं पाहिजे. इतके दिवस आपण वशाट ते खात होतो, त्यामुळं सगळं घर फिरून मी स्वच्छ केलं. आणि आपल्या बरण्या पण मिठाच्या आणि मसाल्याच्या आपण वशाटाला वापरलेल्या असतात सगळं, म्हणून मी सगळं मीठ ते टाकून दिलं. आणि मसाला थोडासा होता ते काढून एक साईडला ठेवलं. तेल पण त्या केटलीतलं थोडंसं होतं ते काढून बाजूला ठेवलं, म्हणजे असं की जेणेकरून खायचं नाही आपण ते तेल ह्या महिन्यात, श्रावण महिन्यात. आणि सगळं दुसरे मसाले दुसरं तेल ओतलं केटलीत आणि मसाला वेगळा घेतला, मीठ सगळं वेगळं घेतलं. आणि सगळं काम उरकून निवांत बसले. आता सकाळ धरणं पण इथं पाऊस चालू होता, म्हणून मी कपडे धुतले नव्हते. आताशे कपडे धुतलेत आणि बाहेरच येऊन बसले हवेला, कारण की हवेने कपडे सुकतील म्हणून म्हणलं इथंच बसावा. झिमझिमी ती परत घरात कपडे न्यावं लागतात, परत आणावं लागतात. माझा ते कपड्यांचा वैताग आलाय, कारण की 2-3 दिवस झालं पावसाने इतकं हे केलं नाही. इथं 2-3 दिवस झाले चांगलीच हजेरी लावली पावसाने इथं. त्यामुळं कपडे धुवायचे म्हणलं का धुतले का लगेच बाहेर टाकावं लागतात. आणि वारं सुटतं, तुम्हाला दिसत असं वारं सुटले, आवाज पण येत असं वाऱ्याचा. मग ते वारं सुटले म्हणल्यावर त्यातच कपडे आपले सुकून निघतात, कारण की ऊन बघायला पण नाही इथं कुठं. तुम्हाला दिसत असं ऊन नाही कुठंच, आणि ऊन नाही त्यामुळं हवेने कपडे सुकतात. परत पाणी कपड्यांचं का घरातच नेऊन टाकायचे. मग घरातसुद्धा वालाने बांधली, कारण की कपडे सुकायचे म्हणलं आपल्याला दारात दुसरा काय आडोसा नाही, त्यामुळं मी घरातच वालाने बांधली. तिथंच घरातच पंखा लावायचा, टेबल फॅन एक आणि एक पत्र्याचा फॅन आहे, ते फॅन 2 लावायचे, कपडे सुकवायचे. तर आता मी शेंगा फोड्या घेतल्यात, पण शेंगा फोड्या घेऊनच आले बाहेर ब्लॉग बनवायला. शेंगा फोड्याला कशाला घेतले तुम्हाला प्रश्न पडला असेल, कारण की आपण आपल्या आत्याने शेंगा आणलेल्या. इथं शेंगा काढायला जात होते ना, मग त्यांचं मानलेलं भाव आहे, त्यांनी बोलवलेलं ना आत्यांना पण घरी. मग आत्या गेले त्या टायमिंगला त्यांच्या इथं शेंगा काढायचं काम चालू होतं. मग आत्यांना त्यांनी शेंगा दिल्या, म्हणजे शेंगाचं म्हणतात ना ते देतात. तर त्यांचा भाव आहे इथं मानलेला. तर असं काही त्यांच्या रानात असलं का ते देतातच आम्हाला, घरी पण येतात सारखी. आणि मग रक्षाबंधनला भाऊबीजला आत्यांना छान छान साड्या पण घेतात ते, त्यांनी शेंगा दिल्या त्या. आणि मला शेंगा फोडायचा अत्यंत कटाळा आहे. प्रवाहाच्या बाहेर मी शेंगा फोडायला आत्यांकडे देत असते, मी कधी शेंगा फोडत नाही. आज फक्त शेंगा फोडायला घेतलं, कारण की म्हणलं आता श्रावण महिना लागल्यावर म्हणलं आपल्याला आता शेंगदाण्याची चटणी करून ठेवा. ज्या दिवशी आपल्याला भाजी खाऊ वाटणार नाही कोणची, त्या दिवशी आपली शेंगदाण्याची चटणी घ्यायची आणि खायची. आणि लोक जास्त काय करतात, शेंगदाण्याची चटणी तेल टाकून चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खातात, पण माझं तसं नाही. मला भात, शेंगदाण्याची चटणी आणि तेल लय आवडतं, म्हणजे लय आवडतं. पांढरा भात घ्यायचा आपला, त्याच्यावर तेलाची धार टाकायची, शेंगदाण्याची चटणी टाकायची, लय भारी लागतं भात. मग त्यामुळं मी आता शेंगदाण्याची चटणी करायची तयारीला लागले. शेंगा फोडायला घेतल्यात, पण शेंगा काय अजून फोडल्या नाहीत. आपल्याला श्रावला हाक मारायला मी आलते, पण श्राव काय बाहेर नाही, कारण की श्राव गेली तिच्या चुलत बहिणीसोबत कुठं तर बाहेर गेली. शाळेतनं आली, शाळेचे कपडे बदलले नाही काय नाही, तसेच गेली तिच्या बहिणीसोबत. म्हणलं शेंगा फोडायला लागले, म्हणलं तिला हाक मारावं आणि आपलं शेंगा फोडत बसावं, कारण की आपण कामाच्या नादी लागायचं. परत श्राव कुठं खेळायला जायची काय करायची, त्यामुळं मी काय बी काम करायला लागले ना का मग कामातच आपण दंग होतो ना. त्यामुळं काम करायच्या अगोदरच मी काय करत असते, श्रावला घरात बोलून आणत असते, जेणेकरून आपण कामात दंग झालो तरी आपले श्राववर लक्ष राहावं म्हणून. इथं मी शेंगा फोडायला घेऊन बाहेर गेलते. शेंगा ठेवलेले तर आणि टरकलं तर दिसत असेल तुम्हाला इथं शेंगा फोडल्या. फक्त एक शेंग फोडलेली, फक्त एकच शेंग फोडली आणि इथनं मी बाहेर गेले. मला श्रावला हाक मारावा आणि मग शेंगा फोडत निवांत बसावं, त्यासाठी मी बाहेर गेले. आता हे शेंगा पण आहेत ना लय मोठे नाहीत, अशा बारके आहेत, त्यामुळं फोडायला भरपूर टाईम जाणार. भरपूर म्हणजे एवढ्या शेंगाला मला जाईल ना तास दीड तास तर मला शेंगा फोडायला जातील. एवढ्या शेंगा फोडायच्या म्हणल्यावर मग शेंगदाण्याची चटणी मी बनवणार. ते शेंगदाण्याची चटणीची रेसिपी पण मी टाकणार आहे. कोणाकोणाला आवडते शेंगदाण्याची चटणी, मग त्यांनी ती रेसिपी बघा आणि बनवा. भरपूर जणांना येत असं बनवायला,
पण आम्ही कोण कोण मिरची पावडर टाकतो आणि आम्ही लाल मिरच्या नसतात का तिखट ते टाकतो. ते आमच्या घरात उपलब्धच असतात. आत्तासुद्धा आमच्या घरात लाल मिरच्या आहेत, कारण की आम्हाला तिखट खायला लय आवडतं. शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी आम्ही सारखी बनवतो. जवसाची चटणी गेल्याच आठवड्यात बनवलेली, त्यामुळं आता जवसाची चटणी बनवायची नाही, आपली शेंगदाण्याची चटणी बनवायची. आणि लाल मिरची असतात ना वाळायला मसाला करायची, ती मिरची पण आमच्या घरात आहे. ती 2-3 मिरच्या टाकणार, शेंगदाण्याची चटणी बनवणार. कारण की लय तिखट नाही बनवत आम्ही, कारण की श्रावू समू खात असतात ना चटणी, मग त्यांना जास्त तिखट लागू नाही म्हणून मी जास्त तिखट बनवतच नाही. असं प्रमाण जरा तिखटाचं कमी असते एवढं बनवत असते. आणि ज्याला आहे ना शेंगा ह्या आता वाळायला शेंगा असतात ना, त्या अशा मिठातल्या शिजवून पण खायची आवड असते. तर ज्यांना आवड असेल ना असे शेंगा भाजून ती काय शिजवून खायची, तर त्यांनी एक उपाय करायचा की हे शेंगा आहेत ना वाळायला त्या फोडायच्या आणि शेंगदाणे पातीला टाकायचं आणि त्यात मीठ टाकायचं आणि शेंगा शिजवायचे, शेंगदाणे शिजवायचे. शेंगा शिजवून आपण खातो ना तसे लागतात. किंवा तुम्हाला जर तुमच्या इथं शेंगा बी नसतील उपलब्ध, तर तुम्ही बाजारातनं जे शेंगदाणे आणतो आपण भाजीला ते आणायचे आणि एका पातेल्यात गरम पाणी करायला ठेवायचं. थोडंसं गरम पाणी झालेलं दिसलं का त्यात मीठ टाकायचं आणि त्या शेंगा टाकायच्या आणि उकडून घ्यायच्या. ते सेम आपण शेंगा वल्ल्या शेंगा जशा उकडून खातो ना आपण, सेम तसे शेंगदाणे उकडून लागतात, पण त्याला थोडासा टाईम लागतो. आपण वल्ल्या शेंगा कशा काय लगेच शिजतात ना, तशा वाळलेले शेंगदाणे असतात त्यामुळे लवकर शिजत नाही. पण ते शेंगदाणे शिजल्याच्या नंतर ना सेम अशा वल्ल्या शेंगा खातो का काय अशा लागतात. तर मी तशीच करते, कारण की आपल्या तर वल्ल्या शेंगा नाही तर वाळलेल्या शेंगा आहे. तर मला ज्या दिवशी अशा शेंगा शिजवलेली खाऊ वाटत त्या टायमिंगला मी शेंगदाणे एका गरम पातेल्यात गरम पाणी टाकते, शिजवते मीठ टाकून आणि इतकं शिजवायचं का एकदम गाळ करायचं आणि त्याच्यानंतर खायचं. एका वेळेस कोणाला कुकरला लावायचं असलं तर 2 शिट्ट्या घ्या, कुकरला लावा आणि 2 शिट्ट्या घेऊन खाऊन बघा, नुसते शेंगदाणे चांगले लागते. कारण की लय बहिणी येतं त्यांना शेंगदाणे खायला आवडतात उकडलेले, पण शेंगा नसतात. आता बाजारातनं मार्केटमधनं आणायचे शेंगा, तर असं ज्या त्या सीझनमध्येच मार्केटमध्ये बी शेंगा भेटतात ना, कधी पण भेटत नाही. मग त्यांना आवडत असतील ज्या बहिणींना शेंगा अशा उकडलेल्या, तर त्यांनी हे ट्राय नक्की करा की शेंगा नसतील तुमच्याकडे तर शेंगदाणे नुसते शिजवून बघा, सेम शेंगावाने लागतात. वाटलंच तर तुम्ही आजच ट्राय करा. ले नका करू, एवढे एवढे घ्या शेंगदाणे आणि एवढे शेंगदाणे घेऊन छोट्याशा पातीला शिजवून घ्या मीठ टाकून, एकदम छान लागतात. ज्याला कोणाला माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगते. बरेच लोकांना माहीत पण असतं, पण कोणाकोणाला माहीत नसतं. कारण की मलाच लय दिवस माहीत नव्हतं. मग मला असंच एकदा शेंगा खाऊ वाटलेल्या, म्हणलं मग माझ्या मम्मीला मी म्हणले मला उकडलेल्या शेंगा लय खाऊ वाटल्यात. मग ती म्हणली थांब तुला बनवून देते. म्हणलं आपल्याकडे शेंगा नाहीत. ते म्हणले थांब बनवून देते. ती उठली, शेंगदाणे कुकरला लावले, आणले ताटात ठेवते. मग म्हणलं काय गं हे, तर म्हणले अगं वाळले शेंगदाणे नसतात का आपण दुकानात आणलेले, ते शिजवलेत खाऊन बघ. ती खाऊन बघितले ना, मला एकदम वल्ले शेंगा शिजवून खाल्ले वाटलं. मग ज्याला खायचे असतील त्यांनी शेंगदाणे कुकरला लावून खाऊन बघा, वल्ल्या शेंगा खाल्ल्याने वाटतं. ज्याला कोणाला आवडेल त्यांनी शेंगा म्हणजे शेंगदाणे शिजवून खाऊन बघा, शेंगावाने लागतील. तर चला आता मी हे शेंगा फोडा घेतल्यात, मला शेंगा फोडाच लागतील. तर चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.